मग लाडकी बहिणी बोलायचं होतं ना की पुढे जाऊन जर सीट महायुती आली तर शिंदे सरकार आपण मुख्यमंत्री नाही झाले असं तर एवढे आलेच नसते। मग असंच वाटणार की आमच्या शिंदे साहेबांना इथं यूज अँड थ्रू केले जाते। नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आणि आपण पाहतोय की आता आज 11 वाजता एकनाथ शिंदे जे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत। मात्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नये आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे हेच विराजमान व्हावे यासाठी आपण पाहतो या ठिकाणी शिवसैनिकांनी गर्दी केलेली आहे। एकीकडे हे शिवसैनिक पाहायला मिळत आहेत, दुसरीकडे पोलिसांचा फौजफाटा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत या शिवसैनिक जमलेल्याच पाहायला मिळत आहेत। आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। आपण पाहतोय यासोबत शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। तुम्ही दाखल झालेल्या एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं की कोणत्याही प्रकारची गर्दी या ठिकाणी करू नये आणि कोणत्याही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये, मात्र तरीही तुम्ही इकडे दाखल झालेल्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच व्हावेत असं वाटतंय का? हो, 100% असंच वाटतं। त्याच्यामुळेच आलो आम्ही इथं, जालन्यावरून आलो आम्ही। काय सांगाल, एकंदरीत तुम्ही जालन्यावरून इथे आलेला पुन्हा एकदा मागणी करत आहात की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, काय सांगाल? शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावा ही सर्वसामान्याची इच्छा आहे आणि लाडक्या बहिणीची सुद्धा इच्छा आहे, सर्व जनतेची। जे शिंदे साहेब मुख्यमंत्री 2.5 वर्ष झाली, सर्वांना न्याय भेटला आणि सगळ्याला हे केलं, आता बी शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहणार आहे असं आम्ही देवाला प्रार्थना सुद्धा करतो। शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावा, आमच्यासारख्या सर्वसामान्याला न्याय भेटलेला आहे आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबच राहणार आहे। सर्वसामान्यांना न्याय भेटलेला असं सुद्धा सांगत आहात की मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच राहणार आहेत। मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की आता महायुतीमध्ये नेमकं निश्चित नाही होतं की मुख्यमंत्री कोण राहणार, मात्र तरीही हा दबाव एकंदरीत होते असं वाटतंय का? दबाव नाही तसा, पण एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतील असा भाजपचा बी शब्द आहे शिंदे साहेबांना। पण शक्यतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच होतील हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आणि ते निश्चितपणे होतीलच। नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहतोय एकीकडे शिवसैनिक आहेत, आपण पाहतोय या ठिकाणी लाडक्या बहिणी सुद्धा दाखल झालेल्या आहेत। लाडक्या बहिणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सुद्धा इकडे पाहायला मिळत आहेत। सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जी योजना एक गाजली होती ती होती लाडकी बहीण योजना होती आणि या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून आपण पाहतोय की कुठेतरी महिलांच्या खात्यामध्ये रक्कम सुद्धा जमा झाली होती आणि आता त्यांच्याशीच आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल, एकंदरीत लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये गाजली, त्याच्यानंतर संपूर्ण महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा जी रक्कम आहे ती गेली, मात्र त्याला सुद्धा विरोध झाला। मात्र आज जर आपण चर्चा केल्याचं झालं तर 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला राजीनामा देणार आहेत, मात्र तुम्ही सुद्धा इथे दाखल झालाय, काय सांगा? माझं एकच म्हणणे आहे, त्यांनी राजीनामा नाही द्यावं, त्यांच्यावर दबाव टाकला जातोय आणि आमचे लाडके भाऊ म्हणून आम्हाला शिंदे साहेबच पाहिजे मुख्यमंत्रीच्या रूपात। आज गावोगाव घरं तुम्ही बघितले, त्यांनी जी योजना दिली ते कुणाकुणाला संसारात हातभार झालाय, खूप मोठा हातभार झालाय। आपल्या मुंबईतल्या नाही पण गावोगावी त्यांना कोणाला खूप मोठा फायदा झाला आणि शिंदे साहेब हे आपल्या भाव म्हणजे आमच्या माहेर सारखे आणि हेच आम्हाला भावाच्या रूपात मुख्यमंत्री पाहिजे। दुसरं कोणी त्यांच्या जागा घेणार आम्हाला पसंत नाही होणार, आम्हाला आवडणार नाही। तर महायुती आहे आणि अशा रीतीमध्ये जर एकतर्फी असं तुम्ही जर शिवसैनिक म्हणून म्हणत असाल की आम्हाला केवळ मुख्यमंत्रीच हवंय, तर निर्णय हा तिन्ही पक्षाचा असणार आहे। मग लाडकी बहिणी बोलायचं होतं ना की पुढे जाऊन जर सीट महायुती आली तर शिंदे सरकार आपण मुख्यमंत्री नाही झाले असं तर एवढे आलेच नसते। सरकार एवढं शिंदे साहेबांमुळेच आलेले आहेत। शिंदे साहेबांच्या शब्दालाच मानतात महिला, ते म्हणजे आमच्यासाठी देवदूत। शिवसेनेचे आराध्य दैवत शिवाजी छत्रपती, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर आमचे जे दैवत असतील तर आमच्यासाठी एकनाथ शिंदे हे आमचे दैवत आहेत आणि हेच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे। तुम्ही आता जे वाक्य म्हणत आहात की एकनाथ शिंदेच आमचे देव आहेत, मात्र दुसरीकडे देवाभाऊ म्हणून देवेंद्र फडणवीस सुद्धा प्रसिद्ध होत होते। ज्या महिलांना मदत झाली त्याच्यामध्ये कुठेतरी देवाभाऊ यांचा सुद्धा हात आहे असं ते म्हणत होते। मग देवाभाऊ मुख्यमंत्री नकोत का? नाही, आम्हाला शिंदे साहेबच पाहिजे साहेब, कारण आम्ही त्यांच्या बोलण्यावरच एवढ्या लाडक्या बहिणी ज्या पडत नव्हत्या कधी घराच्या बाहेर त्याही पडल्या आहेत। ते खूपच म्हणजे एकदम त्यांचं बोलणं पण खूप चांगलं आहे भावासारखं आणि घरोघरी जाऊन त्यांनी प्रचार केलेला आहे, त्याच्यामुळे ही आज महायुती पुढे आलेली आहे। दुसरं कोणाला आम्ही ओळखत नाही, आम्हाला शिंदे सरकारच पाहिजे, तेच आमचे लाडके भाऊ आहे, तेच आमचे मोठे माहेर आहे, माहेरचं घर आहे, आम्हाला तेच मुख्यमंत्री पाहिजे। मागे अजूनही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत। ताई, एकंदरीत काय सांगाल, तुम्ही सुद्धा वर्षा निवासस्थानी पुढेच वर्षा निवासस्थान आहे, तुम्ही इथे दाखल झालेला आहात, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी तुम्ही मागणी करत आहात, काय सांगा? माझी ती इच्छा आहे, एकनाथ शिंदे त्यांचं सरकार वाढावं, त्यांच्या याच्यावरती काही दबाव नाही पाहिजे, काही नाही। आमची म्हणजे बहिणी त्यांच्या पाठीशी आहेत
नक्कीच आपण पाहतोय की इकडे ज्या मुख्यमंत्र्यांच्या ज्या बहिणी आहेत त्या कुठेतरी आपण पाहतोय की त्यांच्या सोबत आहेत असं सांगितलं जात आहे. पुन्हा एकदा आपण तुमच्याकडे येत आहोत, काय सांगा? ऍक्च्युली आता जर तुम्ही जर शिंदे सरकार आपले शिंदे साहेब आहेत श्री एकनाथ शिंदे यांना जर मुख्यमंत्री नाही बनवलं, विरुद्ध पक्ष जे आहेत आपले उद्धव ठाकरे साहेब यांचं तर असंच होणार. ते म्हणणार गेले मग तुमचा यूज अँड थ्रू, मग असंच वाटणार की आमच्या शिंदे साहेबांना इथं यूज अँड थ्रू केले जाते. ताई, काय वाटतं तुम्हाला मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदेच पाहिजे, कारण त्यांचं काम बघूनच लोकांनी आतापर्यंत त्यांना साथ दिली, सपोर्ट केलाय एवढा. कारण त्यांचं काम बघूनच सर्वजण तयार झालेत की चला भाजपला आपण निवडून देऊया. कामं करतायत 10 तास, झोपत पण नाही, 10 तास काम करतात ते. तुमच्याकडनं जाणून घ्यायचं मला तुमच्याकडनं काय वाटतं की आता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं? हमारे लिए बहुत बढ़िया सपोर्ट किए हैं, 7,500 महीने दिए, 2 महीने का गरीब के लिए बहुत अच्छा निकाले. बस का भाड़ा भी 5 रुपए किए हैं और आगे यही को आना चाहिए. आपकी दुआ है कि एकनाथ यही जीते, जीत तो गई है लेकिन अभी मुख्यमंत्री यही बने. मुख्यमंत्री वही बने. मला एकनाथ शिंदेच पाहिजे बस. पाहतोय आपण या ठिकाणी की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत असं सांगितलं जात आहे. तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री फिर से सीएम बनना चाहिए. शिंदे साहब बहुत अच्छा काम किए, हम लोग को लाडली बहना को पैसा दिए, लाडला भाव आना चाहिए, सीएम बनना चाहिए, रिजाइन नहीं देना चाहिए. लेकिन देखिए एक बात ऐसी होती है कि एक जगह है लाडला भाई जैसे आप कह रहे एकनाथ शिंदे, दूसरी तरफ है देवा भाऊ. तो देवेंद्र फडणवीस अगर मुख्यमंत्री पद की शपथ लिए तो नहीं चलेगा? नहीं, पहले देना चाहिए था, पहले ही उनको राजीनामा देना चाहिए था. तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदे रोक लावायला पाहिजे होती त्यांना. एवढी योजना काढली, एवढं पूर्ण एंड मध्ये आलं तेव्हा तुम्ही बोलताय राजीनामा द्या, असं नाही चालणार. आम्हाला शिंदे सरकार पाहिजे तर पाहिजे. केवळ फक्त लाडकी बहीण योजना लागू केली आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच व्हावेत याच्यासाठी ही कारण की त्यांनी मुख्यमंत्री लाडके भाऊ मुख्यमंत्री म्हणून आम्हाला म्हाताऱ्या माणसाला हसवलंय. त्या मुख्यमंत्रीला राजीनामा द्यायचं काही हेच नाही. त्यांना यायला पाहिजे तर 100%. आपण पाहतो या ठिकाणी एकंदरीत हे खरं तर आपण पाहतोय ज्या प्रकारचं हे शक्ती प्रदर्शन आहे आणि ज्या एकंदरीत पाहायला गेलं तर आता वर्षा निवासस्थानी हे समोरच आपण पाहतोय हे जे आहे ते समोर वर्षा निवासस्थान आहे. त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांची गर्दी आहे आणि या संपूर्ण परिसर जर पाहिला त्या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांची सुद्धा आपल्याला गर्दी पोलीस सुद्धा तैनात असताना पाहायला मिळत आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की आजचा दिवस जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज कारण आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरं तर जे विधानसभा निवडणुकीचा जो कार्यकाळ होता तो संपुष्टात येत आहे आणि आज तो कार्यकाळ संपुष्टात येत असल्यामुळे एकनाथ शिंदे जे ते आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा देत आहेत. मात्र एकीकडे एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा राजीनामा देत असून दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा न देता त्यांनीच मुख्यमंत्री हवं अशा प्रकारची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. काल रात्रीच्या सुमारास जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून कोणत्याही प्रकारची गर्दी वर्षा निवासस्थानी करू नये, कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारची वर्तवणूक या ठिकाणी होऊ नये अशा प्रकारचं एक सांगणारं ट्विट जे ते शिवसैनिकांना सांगणारं ट्विट जे ते त्यांनी केलं होतं. मात्र तरीही आपल्याला वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणी असतील, शिवसैनिक असतील यांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता निश्चितच ज्या प्रकारे महायुतीमध्ये जे 3 पक्ष आहेत ज्याच्यामध्ये शिवसेना आहे, भाजप आहे, काँग्रेस आहे, माफ करा राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यावरती या शिवसैनिकांच्या या घोषणांमुळे साधारणतः या वर्तनामुळे कुठेतरी दबाव येताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असंही म्हटलं जात आहे की एकनाथ शिंदे यांच्यावरती दबाव जो आहे तो टाकला जात आहे अशा प्रकारचं वक्तव्य या शिवसैनिकांकडून केलं जात आहे. साधारणतः जर आपण पाहिलं तर थोड्या बहुत प्रमाणात शिवसैनिक असतील, महिला असतील या वर्षा निवासस्थानी दाखल झाल्यात. हळूहळू गर्दी सुद्धा त्या ठिकाणी वाढत आहे. त्यामुळे आता निश्चितच एकनाथ शिंदे असो हे आपल्याला राजीनामा आपला जो मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आहे तो दिल्याच्या नंतर महायुतीकडून निश्चित काय निर्णय घेतले जातात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.